आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा चांगल्या घटना घडतात, बऱ्याच वेळा चांगल्या घटना घडत नाही. कधी कधी मनाला न पटणाऱ्या घटना घडत असतात. पण मग अशा वेळेला आपण काय करतो? त्या घटनेवरती विचार करतोय का, की का माझ्या लाईफमध्ये अशी घटना घडली, किंवा आपण स्वतःला हा प्रश्न विचारतोय की का हे सगळं घडलंय, ह्याच्या मुळाशी आपण जातोय का? आणि जर मुळाशी जात नसतो तर आपण तो प्रश्न अर्धवट सोडत आहोत. तर ह्या प्रश्नाला पूर्ण त्याचं उत्तर मिळण्यासाठी आपण आपल्याच मनाला काही प्रश्न विचारायचे असतात, की का असं झालं, का हे घडलं, केव्हापासून हे घडलं, कशामुळे घडलं, कोणामुळे घडलं. हे असे काही प्रश्न जर आपण हळूहळू करून आपल्याला विचारत गेलो ना, तर नक्कीच नक्कीच ह्या प्रश्नाचं अगदी मूळ आणि खरं उत्तर तुम्हाला सापडायला सुरुवात होते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच एक टेक्निक ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे, आणि ती टेक्निक तुम्हाला नक्कीच मदतगार ठरणार आहे, हेल्पफुल ठरणार आहे. काय आहे टेक्निक? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की जसं आपल्या अख्ख्या दिवसामध्ये ना काही गोष्टी चांगल्या घडतात, काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, कधी कधी मनाला न पटणाऱ्या गोष्टी जास्त घडत असतात. पण मग आपण फोकस कशाला करतोय? आपण फोकस कशाला करतोय? चांगल्या घटनांना करतोय का नको असणाऱ्या वाईट घटनांना करतोय, नकारात्मक गोष्टींना करतोय? कशाला करतोय आपण फोकस? जास्तीत जास्त वेळा नकारात्मक गोष्टींना जास्ती फोकस केलं जातं. माझ्याच बाबतीत असं घडलं, माझ्याच लाईफमध्ये असं घडलं, इतरांच्या बाबतीत सगळं चांगलं चाललेलं आहे. पण का नाही आपण हा प्रश्न मनाला विचारतो, माझ्या बाबतीत हे का नाही घडलं, हे चांगलं माझ्या आयुष्यात घडायला पाहिजे. तर ह्याच्यासाठीच आज मुळात आपल्याला एक पद्धत सुरू करायची आहे. दिवसभरात तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या घटना घडल्या असतील, त्या अगदी छोटी मोठी कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे अगदी कोणीतरी तुम्हाला चहा दिला असेल, कोणीतरी स्वतःहून पाणी आणून दिलं असेल, कोणीतरी तुमच्याशी छान बघताक्षणी स्माईल दिली असेल तुम्हाला, कोणीतरी आपुलकीने तुमची चौकशी केली असेल, तुमचं बऱ्याच दिवसापासून अडकलेलं काम अचानक पूर्ण झालेलं आहे, चांगली घटना आहे. कोणीतरी तुमची छान चौकशी करत आहे, चांगली घटना आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचं वाचन करून आज एखादं लेसन तुम्ही पूर्ण केलेलं आहे, चांगली घटना आहे. एखादं पुस्तक कंप्लीट केलं वाचून, चांगली घटना आहे. अशा अख्ख्या दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडत असतात. येस, आणि ह्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आपण कधी कधी हे विसरून जातो की अरे, अख्ख्या दिवसामध्ये एवढं सगळं चांगलं घडलं. फोकस माणूस अशा गोष्टीला करतो काय वाईट घडलं. तर मित्रांनो, आजपासून एक पद्धत सुरू करूया, एक टेक्निक आपण लाईफमध्ये आणायची आहे. आणि ती टेक्निक म्हणजे आहे की आपण रोज रात्री झोपण्या अगोदर दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी घडल्यात, तर अशा फक्त पहिल्या 5 गोष्टींसाठी धन्यवाद द्या. सकाळपासून एक गोष्ट चांगली घडली, आभारी आहे. थोड्या वेळाने काही एक चांगली गोष्ट घडलेली होती, आभारी आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. बिलीव्ह करा, 1-2 दिवस तुम्ही जर ही हॅबिट लावत आहात, रोज रात्री झोपण्या अगोदर पहिल्या घडलेल्या 5 गोष्टींसाठी, चांगल्या गोष्टींसाठी जर तुम्ही धन्यवाद देत आहात, युनिव्हर्सला सांगत आहात की यस, थँक्यू सो मच का माझ्या लाईफमध्ये ही चांगली घटना घडली, थँक्यू सो मच. बिलीव्ह करा, 10व्या दिवसानंतर तुमच्या आयुष्यामध्ये 10 घटना चांगल्या घडलेल्या असतील, आणि तुम्हाला 10 घटनांना थँक्यू म्हणावं लागेल. महिना पूर्ण होता क्षणी तुमच्या आयुष्यामध्ये मे बी 20 घटना घडलेल्या असतील चांगल्या, आणि तुम्हाला त्या 20 घटनांना थँक्यू म्हणावं लागेल. अशा प्रकारे हा जो सिक्वेन्स आहे तो वाढतच जाणार आहे. तुमच्या लाईफमध्ये इतके मिरॅकल्स घडायला सुरुवात होणार आहे, कारण ज्या वेळेला आपल्याला जे काही मिळालेलं आहे, आपल्या भाग्याने आपल्याला अख्ख्या दिवसामध्ये जे काही चांगलं मिळालेलं आहे, त्याला जेव्हा आपण थँक्यू म्हणायला सुरुवात करतो ना, ती गोष्ट दुप्पटीने आपल्या आयुष्यात यायला सुरुवात होते. आकर्षणाचा सिद्धांतच आहे हा, की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहता, तिला सकारात्मक दृष्टीने कॉल करता, ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये द्विगुणित होऊन यायला सुरुवात होते. युनिव्हर्स कुठेतरी तुमचा हा संदेश ऐकत आहे, कुठेतरी हा मेसेज ऐकत आहे. तर त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे मदत मागायची आहे, मार्गदर्शन मागायचे, आणि त्याने जे काही आपल्याला दिलेलं आहे लाईफमध्ये त्याच्यासाठी नेहमी थँकफुल राहा. बघा, ही टेक्निक आजमावून बघा, आणि तुमच्या लाईफमध्ये नाही छान छान मिरॅकल रिझल्ट यायला लागले, येणारच. कारण जो एखाद्या गोष्टीला, मिळालेल्या गोष्टीला थँक्यू म्हणतो, त्याच्याकडे ती गोष्ट द्विगुणित होऊन येतेच येते.
सो अशीच टेक्निक पुढे आपण खूप काही घेऊन येणार आहोत पुढच्या व्हिडिओमधनं. पण तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती भरभरून प्रेम करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.